मुलगी सर आणि कृष्णा बॅनर्जी. त्या निमित्ताने त्यांनी आपली हजेरी लावलेली आहे. पटेल सरांना पुष्पगुच्छ शाळा आणि श्रीफळ देतील त्याचा त्यांनी स्वीकार करावा. कृपया टाळ्या तर आपण नक्कीच वाटू शकतो. थँक्यू. प्रदीप कडू सरांना अरुणभाई शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ अर्पण करते. टाळ्या माझ्या पाहिजे. एक आठवण करून या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती होती. सर ही आमची आठवण आहे. सरच्या वातावरणात कृपया दोघांसाठी टाळ्या लावायच्या असल्या राजपूत सरांसाठी आणि जोसेफ सरांसाठी जोरसे बजाव. आजच्या 4थ्या वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त मंचवर उपस्थित असलेले माननीय आमदार आदरणीय श्री मुर्जे काका, माझे मित्र विशेष अतिथी श्री प्रदीप कडू साहेब, दुसरे माझे मित्र जे आपण विशेष अतिथी म्हणून या ठिकाणी बोलवलेले आहेत ते प्रमोद राजपूत साहेब, या ठिकाणी उपस्थित निमंत्रित माझे बॅचमेट राजू श्रीवास्तव साहेब आलेले आहेत, तिथे ECP हेमंत सावंत आलेले आहेत, इतरही निमंत्रित आणि या क्लबचे जो आत्मा आहे माझ्या श्री गणेश तलाव वॉकिंग क्लबच्या सर्व लेडीज जेंट्स जे काही मेंबर्स आहेत त्या सर्वांना माझा नमस्कार, तुम्हा सर्वांना माझा अभिवादन. मित्रांनो, 25 जून 2021 रोजी मी आणि आपल्यातून जे निघून गेलेले आहेत कैलासवासी निलकंठ सूर्यवंशी अशा आम्ही दोघांनी या क्लबची स्थापना केली आणि त्यानंतर हळूहळू आपल्यासारखे अतिशय विद्वान आणि प्रेमळ मेंबर्स या ठिकाणी एकत्र आले आणि आपल्या एका छोट्याशा जे काय आपण झाड लावलं होतं ते आता बऱ्यापैकी बाळसं धरले आणि ते मोठं झालेलं आहे. मला आनंद वाटतो. हे कधी मी स्वप्नात देखील पाहिलं नव्हतं की असं काही या ठिकाणी घडू शकतं, परंतु हे केवळ आपण सर्वांनी सहकार्य केल्यामुळे आणि आपण जे एकमेकांविषयी प्रेम आहे, आत्मीयता आहे आणि जी तुमची ऊर्जा आहे त्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. सुरुवातीला आपण फक्त हा क्लब स्थापन केला होता, त्याच्यामागे उद्देश हा होता की हा जो ट्रॅक आहे, जॉगर्स पार्क आहे, त्याला आपण नीटनेटकं करून लोकांना चालण्यासारखं करावं म्हणून. परंतु जेव्हा मेंबर्स या ठिकाणी येत गेले आणि मग एक एक कल्पना त्यातून बाहेर येऊ लागली आणि मग आपण या ठिकाणी योगा, लाफ्टर योगा, ॲरोबिक, सहज योगा असे विविध कार्यक्रम या ठिकाणी आपण राबवायला चालू केले आणि आपल्या सर्वांचा प्रतिसाद पाहून आपण ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्याचबरोबर वृक्षारोपण सारखा एक अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आपण राबवला आणि वृक्षारोपण सारखा कार्यक्रम
जवळपास या 4-5 एकरमध्ये जे हजारो झाडं लावलेले आहेत, त्या हजारो झाडं लावल्यामुळे जो आपल्याला आशीर्वाद मिळालेला आहे त्याचंच फलित आहे की आज आपण एका ठिकाणी एवढ्या छोट्या काळामध्ये आणि आपल्या आदरणीय आमदारांच्या कृपेने एवढा छानसा हॉल या ठिकाणी आपल्याला बांधून मिळालेला आहे. मित्रांनो, खरोखर हे कल्पनेच्या पलीकडे आहे की मुंबई शहरासारख्या ठिकाणी एक छोटासा क्लब आणि या क्लब मधले सगळे मेंबर यांचं जे प्रेम आहे, यांची जी ऊर्जा आहे की एवढे झाडं लावल्यानंतर हे झाडं कसे टिकणार, अशी एक मोठी समस्या होती. आणि म्हणून आपण आपले आदरणीय आमदार त्यांना अप्रोच झालं की आमच्याकडे आम्ही झाडं लावले परंतु आमच्याकडे पाण्याची व्यवस्था नाही. आणि सांगायला अभिमान वाटतो की माननीय आमदार साहेबांनी एकाच दिवसामध्ये 4 पाण्याचे कनेक्शन या ठिकाणी आपल्याला घेऊन दिले आणि त्याच्यामुळे हा संपूर्ण परिसरात हिरवागार दिसत आहे. नुसतं पाण्याचे कनेक्शनच दिले नाही तर मला आठवतं की आपण पहिली अॅनिव्हर्सरी आपण साजरी केली होती. समोरच्या ज्या छोट्याशा त्रिकोणी भागामध्ये आपण आपली पहिली अॅनिव्हर्सरी साजरी केली होती आणि त्याचे विटनेस जे आहे, तो जो कार्यक्रम केला तो माझे मित्र प्रमोद राजपूत साहेब यांनी त्यांचा संपूर्ण ऑर्केस्ट्रा आपल्याला फ्रीमध्ये दिला होता आणि त्याची एक चांगली सुरुवात झाली होती. त्यावेळेस काका सहज आले होते या ठिकाणी आणि त्यांनी सांगितलं, बोडके साहेब जर तुम्हाला काही मदत लागली तर मला सांगा. आणि आम्ही आमच्या क्लबच्या ज्या काही गरजा होत्या त्या गरजा आम्ही सांगत गेलो. त्याप्रमाणे काकांनी पाण्याच्या कनेक्शन नंतर इलेक्ट्रिक कनेक्शन दिलं. आज ही सगळी लाईट दिसते हे काकांनी डिपॉझिट सही स्वतः दिलेलं आहे आणि ते सुद्धा अर्जंट बेसिसवर आपल्याला कनेक्शन घेऊन देतात. त्यानंतर CCTV लावले. त्यानंतर महिलांसाठी मोठा प्रॉब्लेम होता, या ठिकाणी टॉयलेटची व्यवस्था केली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या भगिनी आणि आमचे भाऊ गेले 4 वर्ष, त्यापैकी आता एक 5-6 महिने सोडले तर 3 ते 3.5 वर्ष ऊन वारा पाऊस याच्यामध्ये कशाचीही तमा न बाळगता त्यांनी अगदी छत्री घेऊन या ठिकाणी ऍक्टिव्हिटीज केल्या. आणि ही जी काही त्यांची जिद्द होती, ऊर्जा होती आणि त्याच्यामुळेच आपला क्लब आतापर्यंत वाटचाल करू शकला. जर तुम्ही हातपाय गाळले असते तर आपण इथपर्यंत येऊ शकलो नसतो. परंतु तुमची जी ऊर्जा आहे आणि तुमची जी दृढ निश्चय आहे तो पाहूनच काकांनी ठरवलं की तुम्हाला मी या ठिकाणी हॉल बांधून देतो. आणि मला असं वाटतं यासाठी अनेक अडचणी आल्या. काका त्यावेळेस आमदार नव्हते तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या परीने इतके प्रयत्न केले, परंतु अनेक अडथळे पार करून शेवटी काका या ठिकाणी भरघोस मताने निवडून आल्यानंतर त्यांनी पहिलं काम जर केलं असेल तर अंधेरी पूर्व विधानसभामध्ये आपल्या क्लबसाठी हा सुंदर हॉल बांधून दिलेला आहे. काकांसाठी एकदा जोरदार टाळ्या. मित्रांनो, या ठिकाणी हा क्लब एक फॅमिली आहे. आपण फक्त ऍक्टिव्हिटी किंवा वृक्षारोपण किंवा हे दर आठवड्याला जे काही स्वच्छता करतो एवढंच नाही, आपण वर्षभर या ठिकाणी जे काही वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, राष्ट्रीय कार्यक्रम हे अतिशय आनंदाने आणि तितक्याच उत्साहाने साजरे करतो. मला असं वाटतं या ठिकाणी हे केवळ आणि केवळ या ठिकाणी जे माझ्या समोर बसलेले माझे सहकारी आहेत, या क्लबचे मेंबर्स आहेत, यांच्या उत्साहाला मी खरोखर प्रणाम करतो. कारण कोणताही कार्यक्रम घ्यायचा म्हटल्यानंतर आपल्याला निधीची आवश्यकता असते. परंतु मी पाहिलं की क्लब स्थापन केल्यापासून पहिल्या दिवशी मी आणि सूर्यवंशी साहेबांनी खिशातून पैसे काढून झाडू, टिकाव, फावडा आणलं होतं. आणि त्याच्यानंतर ज्या ज्या वेळेस कार्यक्रम घेतला, मग तो आहे ट्री प्लांटेशनचा असू द्या किंवा इतर कोणताही कार्यक्रम असू द्या, अगदी गणपती असू द्या किंवा इतर दहीहंडी असू द्या, ज्या ज्या वेळेस कार्यक्रम घ्यायचा त्यावेळेस एक मेसेज टाकल्यानंतर आपण जो रिस्पॉन्स देता तो मला असं वाटतं मुंबईमध्ये कोणत्याही क्लबमध्ये कोणत्याही क्लबचे मेंबर्स इतक्या त्वरित आणि इतक्या खुशीने कोणी त्या ठिकाणी रिस्पॉन्स देत असतील. आणि म्हणूनच आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये सर्वांच्या सहभागातून आपण तो कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी साजरा करतो. आणि पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत
आपल्याला कधीही फंड कमी पडला नाही, पैसे कमी पडले नाही. अगदी छोटा कार्यक्रम असेल, मोठा कार्यक्रम असेल, आणि आपण पाहिले की आपले कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे आपण घेत असतो आणि त्या कार्यक्रमाला कधी पैसे कमी पडले नाही, उलट काही ना काही पैसे त्या ठिकाणी बॅलन्स राहील. आपल्या या क्लबमध्ये जसा आपला सर्वांचा हात आहे हा क्लब इथपर्यंत आणण्यामध्ये, त्याच्या प्रगतीमध्ये, तसे अनेक असे लोक आहेत की ते इथे दिसत नाहीये. उदाहरणार्थ माझे मित्र श्री पाठक साहेब, जयेश पाठक साहेब यांना आपण ज्या ज्या वेळेस त्यांना आवाज दिला त्यावेळेस त्यांनी आपल्याला इतका छानपैकी रिस्पॉन्स दिला. आपण पाहता सगळ्या समोरच्या ट्रॉफीज आहेत त्यांनीच दिलेल्या आहे. आज आपण सगळ्यांसाठी स्मृतिचिन्ह आणलेलं आहे, ते सुद्धा त्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. अगदी आपल्याकडे म्युझिक सिस्टम, मी सांगितलं जयभाई जरा मला म्युझिक सिस्टम पाहिजे, आमच्या लोकांना गाण्याची प्रॅक्टिस करायला थोडासा प्रॉब्लेम येतो. किती पैसे लागले सांगितलं, मला एक 60,000 रुपये लागतील. एकाही क्षणाची उसत न घेता त्या माणसाने 60,000 रुपये संबंधीला ट्रान्सफर केले आणि आपल्याला म्युझिक सिस्टम दिली. असे अनेक लोक आहेत की ज्यांच्या सहकार्यामुळे आपल्याला ह्या क्लबमध्ये काहीतरी करता आलं. अगदी माझे मित्र संजय पाटील यांचं नाव या ठिकाणी मुद्दाम घ्यावं लागेल, कारण ते या ठिकाणी दिंडोशी डिव्हिजनला होते आणि सुरुवातीला आमच्याकडे गायक नव्हते. आज आमच्याकडे भरपूर गायक झाले, पण त्यावेळेस गाणं गाण्यासाठी कोणाला बोलवायचा हा मोठा प्रश्न यायचा. आणि मी माझा बॅट्समॅन असल्यामुळे मी फोन करायचो, संजय क्लबवर ये, आणि तो युनिफॉर्म मध्ये इथे येऊन आपल्याबरोबर सगळ्यांचे गाणे गायचं आणि आपल्या सगळ्यांचं मनोरंजन करायचं. दुसरे माझे एक मित्र नाशिकवरून आले होते, बाळासाहेब गायधनी, त्यांना मी असं कॉल केला, म्हणलं बाळासाहेब या एक दिवस. तर ते आपल्या दुसऱ्या अॅनिव्हर्सरीसाठी नाशिकवरून या ठिकाणी आले होते. असे अनेक लोक आहेत. आपले गणेश अय्यर आहेत, सतीश पितळे आहेत, की ह्या लोकांनी कधीही आपल्या क्लबकडे पैशाची मागणी नाही केली की आम्ही स्टेज शो करतो आणि आम्हाला पैसे लागतील, असं कधी नाही. फक्त त्यांची एक माफक अपेक्षा असते की साऊंड सिस्टम चांगली पाहिजे आणि आपण प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी ती देण्याचा प्रयत्न करतो. दुसरे माझे मित्र प्रदीप कडू साहेब, आतापर्यंत जवळजवळ 4 कार्यक्रम त्यांनी हे केलेले आहेत. मी आताच त्यांना बोललो, साहेब सगळ्यांची इच्छा आहे की तुम्हाला आज कार्यक्रमाला बोलवलंय, दिवाळी पहाटचं काय? तर ते म्हणले काय काळजी करू नका, मी दिवाळी पहाटला सुद्धा येणार आहे आणि दिवाळी पहाटसाठी ते आपला कार्यक्रम सादर करणार आहे. प्रदीप कडू साहेब किती बिझी असेल तरी सुद्धा ते कधी आपल्या कार्यक्रमासाठी नाही म्हणत नाही आणि आपल्या कार्यक्रमातील आपले जे गायक गातात किंवा आपल्या क्लबची जी काही प्रगती होते त्याच्याबद्दल ते मला स्पेशली फोन करून त्याबद्दल कौतुक करतात. जे आपले गायक आहेत त्यांचं कौतुक करतात, काही चुका असतील तर त्यांना ते समजावून सांगतात. आणि खरोखर मी फार भाग्यवान आहे की माझे असे बॅट्समॅन हेमंत सावंत आहेत, श्रीवास्तव साहेब आहेत, हे लोक सुद्धा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी हजर राहून त्यांच्या परीने जे काही त्यांना योगदान देता येईल ते देत आहेत. मी परत एकदा आपले आदरणीय काका, त्यानंतर प्रमोद राजपूत साहेब, प्रदीप कडू साहेब आणि तुम्हा सगळ्यांचं या 4थ्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त परत एकदा तुम्ही इतक्या संख्येने या ठिकाणी आलात. आपला पहिला पार्ट कार्यक्रमाचा झालेला आहे आणि आता मेन कार्यक्रम जो तुम्ही पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आतुर आहात तो लवकरच चालू होणार आहे. मी परत एकदा तुमच्या सगळ्यांचे हार्दिक धन्यवाद देतो आणि काकांना परत एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये या ठिकाणी आले, ते जरी आपल्या क्लबचे मेंबर असतील तरी त्या संपूर्ण अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक कार्यक्रम असतात, अनेक ठिकाणी ते बिझी असतात, परंतु काका कधी आपल्या कार्यक्रमाला कधी म्हणत नाही की मला वेळ नाही आणि ते या ठिकाणी नक्कीच येतात. मागील वर्षी 3रा जो आपला वार्षिक स्नेहसंमेलन होतं त्या दिवशी भयानक पाऊस होता, त्यामुळे ते येऊ शकले नव्हते आणि ते न येता त्यांनी त्याची कल्पना केली आणि 4था वार्षिक स्नेहसंमेलन किती पाऊस आला तरी आता आपल्याला काळजी करायचं कारण नाही, आपण व्यवस्थित सेटमध्ये आहोत. त्याबद्दल मी परत एकदा सर्वांचे धन्यवाद देतो, काकांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द मी पूर्ण करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
बात है, क्या बात है, सब भूल गए। आइए बैठिए जरा, 2-3 गाने और देखो फिर वापस आते हैं हम लोग। ओके, थोड़ा लोग बैठ जाइए। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच।